राष्ट्रवादीच्या यंग ब्रिगेडचे नेते आमदार रोहित पवार आता मंत्री जयकुमार गोरे यांच्या रडारवर रामराजे नाईक निंबाळकर यांची वकिली न करण्याचा दिला इशारा। मला रोहित पवार यांची कीव येते, मुळात ते रावणाला राम म्हणण्याचे काम करत आहेत। या सर्व प्रकरणावर रामराजेंनी बोलणं अपेक्षित आहे, त्यामुळे रोहित पवार त्यांची वकिली का करत आहेत? आजपर्यंत तुम्ही केलेल्या षडयंत्राला बळी पडून आम्ही अनेकदा दुःख सोसलं आणि भोगलं आहे, पण संकटाच्या छताडावर उभं राहून आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहोत। मी एवढंच सांगतो की लवकरच आणखी काही घडामोडी घडतील। आज उन्हात आहेत ते उद्या मांडवाखाली येतील, असा सूचक इशारा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिला आहे। जयकुमार गोरे यांच्या बदनामी प्रकरणी विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची वडूज आणि सातारा पोलिसांनी चौकशी केली आहे। त्यावरून रोहित पवार यांनी आपल्या एक्स अकाउंटवरून पोस्ट करत मंत्री गोरे यांच्यावर निशाणा साधला होता। त्याला उत्तर देताना मंत्री गोरे यांनी शनिवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास आमदार रोहित पवार यांना सूचक इशारा दिला आहे। जयकुमार गोरे पुढे म्हणाले की मला रोहित पवार यांची कीव येते, मुळात ते रावणाला राम म्हणण्याचे काम करत आहेत। नाव राम असलं म्हणजे कोणी प्रभू श्रीराम होत नाही। नाव प्रभू श्रीराम आहे, काम मात्र आजपर्यंत शकुनी मामाचंच केलेलं आहे। या निमित्ताने मी सांगतो की आम्ही कुठल्याही तपास यंत्रणेत हस्तक्षेप केलेला नाही। तपासात जे जे समोर आले आहे त्याची चौकशी करण्यात येत आहे आणि ज्यांची चौकशी होत आहे त्यांनी स्पष्टीकरण द्यावं। रोहित पवार यांनी फार सोजवळ गप्पा मारू नये, सत्ता आहे नाही याच्या धमक्या आम्हाला देऊ नये, असा इशाराही त्यांनी दिला आहे। रावणाला राम म्हणण्याचं काम ते करतात। नाव राम असलं म्हणजे कोण प्रभू श्रीराम होत नाही। नाव प्रभू श्रीराम आहे, पण काम मात्र आजपर्यंत शकुनी मामाचंच केलेलं आहे। पण मी या निमित्तानं मनापासून सांगेन, या कुठल्याही तपास यंत्रणेमध्ये आम्ही कधी हस्तक्षेप केला नाही। जे जे तपासात समोर आले त्याची चौकशी या निमित्तानं होते आणि ज्याची चौकशी होते त्यांनी स्पष्टीकरण द्यावं ना। माझा आवाज नाही, माझा फोन झाला नाही, मी प्लॅन मध्ये नव्हतो, मी काय केलं नाही, हे रामराजेंनी बोलणं अपेक्षित आहे। रोहित पवार त्यांची वकिली का करतायत, कशासाठी करतायत? माझं त्यांना सांगणं आहे की आपण आपलं पाहावं, सत्तेचं मला शिकवू नका। आम्ही जो संघर्ष केलाय तो सत्तेच्या विरोधात संघर्ष करून आम्ही उभं राहिलोय। आजपर्यंत आम्ही अशा अनेक तुम्ही केलेल्या षडयंत्रांना बळी पडून अनेक वेळा आम्ही दुःख सोसले, भोगले आणि त्या सगळ्या संकटाच्या मालिकेच्या छताडावर उभा राहून आम्ही इथपर्यंत पोहोचलोय। त्यामुळे संघर्ष आणि सत्तेचं शहाणपण आम्हाला शिकवू नका। माझं म्हणणं एवढंच आहे की आपण चौकशीला सामोरं जावा, चौकशीमध्ये सत्य होईल। आणि माझं एवढंच सांगणं आहे की जे जे कॉल रेकॉर्ड, जे जे पुरावे समोर आलेले आहेत त्याच्यामध्ये आवाज माझा नाही, एवढंच सांगा। त्यामुळं माझं एवढंच सांगणं रोहितजींना आहे, लवकरच आणखीन काय घडामोडी घडतील। आज उन्हात आहे ते उद्या मांडवाखाली येतील, त्यामुळं फार आपण सोजवळ गप्पा मारू नये। कोणी कुणी कॉल केले, कुणी कुणी प्लॅनिंग मध्ये होतं, कुणी कुणी काय गोष्टी करायला सांगितल्या, हे सगळं तपासात पुढे आले। वेळ आल्यावर या सगळ्या गोष्टी उघड होतील आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे, कुणीही आणि कितीही मोठा असला तरी सुद्धा तपासात जर दोषी आढळला तर त्याच्यावर कारवाई होईल, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे। त्यामुळं अधिकचं तपासावर बोलणं मला वाटतं मी बोलणं योग्य नाही। तपास योग्य दिशेनं चालू आहे। कोरेगाव कराड रेल्वे मार्ग दुहेरीकरणामधील अवैध गौण खनिज उत्खननाबाबत ठेकेदारावर कारवाई करा, माहिती अधिकार व सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय सुतार यांची मागणी। जनता दरबारात आमदार मनोजदादा घोरपडे यांना सादर केले निवेदन। पुणे मिरज रेल्वे मार्ग दुहेरीकरण आणि विद्युतीकरण यामध्ये कोरेगाव ते कराड दरम्यान काम करत असणाऱ्या मध्य रेल्वेच्या स्थापत्य विभागाच्या ठेकेदारांची मनमानी रोखली जाईल, त्याचबरोबर त्यांच्यावर बेकायदेशीर उत्खनन केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे। कोरेगावच्या प्रांताधिकारी व तहसीलदारांना याबाबत जागेवर सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती आमदार मनोजदादा घोरपडे यांनी दिली आहे। अशी माहिती अधिकार आणि सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय सुतार यांनी दिली।
कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील साप तालुका कोरेगाव येथे शनिवारी सकाळी 11:30 वाजता जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते। त्यावेळी रेल्वे ठेकेदाराच्या मनमानीबाबतचे निवेदन आमदार घोरपडे यांना सादर केले होते। त्यावेळी त्यांना वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी जागेवरच महसूल अधिकाऱ्यांना कारवाईबाबत स्पष्ट सूचना दिल्या असल्याचे सुतार यांनी सांगितले। मध्य रेल्वेच्या स्थापत्य विभागामार्फत ठराविक ठेकेदारांना हाताशी धरत आणि पाठीशी घालत त्यांच्या माध्यमातून स्वतःची आर्थिक तुंबडी भरून घेण्यासाठी बेकायदेशीर कामे कोरेगावपासून ते कराडपर्यंत सुरू आहेत। ठिकठिकाणी ठेकेदारांनी गोरगरीब आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांची फसवणूक करत शासनाची कोणतीही परवानगी न घेता परस्पर मुरुम आणि डबर उत्खनन केले आहे। अहोरात्र डंपरने बेकायदेशीर वाहतूक केली जात असून शासनाने विशेष करून पर्यावरण विभागाने घातलेले नियम व अटी पाळल्या जात नाहीत, असे सुतार यांनी आमदार घोरपडे यांच्या निदर्शनास आणून दिले। एकही डंपर चालकाकडे गौण खनिज वाहतुकीचा परवाना नाही, डंपरचे आरटीओ पासिंग झालेले नाही, डंपरचे इन्शुरन्स उतरवले नाही, डंपरवर क्रमांक नाही, त्याचबरोबर कोठून उत्खनन करून कोठे वाहतूक करत आहे याचा कुठे उल्लेख नसतो। यामध्ये महसूल खाते देखील सहभागी असल्याचा दाट संशय असल्याचे नमूद करून सुतार यांनी कोरेगाव, शिरंबे, रहमतपूर, साप, वाटर किरोली या कोरेगाव तालुक्यातील मंडल अधिकारी आणि त्यांच्या अधीनस्थ असलेल्या ग्राम महसूल अधिकारी यांच्याशी चौकशीची मागणी केली आहे। तालुक्याचे महसूल प्रशासन गौण खनिज माफिया यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप सुतार यांनी आमदार घोरपडे यांना सादर केलेल्या निवेदनात केला आहे। सामान्य शेतकऱ्यांवर कारवाई होते, मग गौण खनिज माफियांवर कारवाई का नाही, उपस्थित केला सवाल। एखादा शेतकरी आपल्या विहिरीवरील बादाड अथवा डबर वाहतूक करत असेल तर तातडीने ग्राम महसूल अधिकारी आणि मंडल अधिकारी कारवाई करतात, मात्र त्यांच्यासमोर लाखो ब्रास बेकायदेशीर उत्खनन दिवसाढवळ्या सुरू असून देखील ते साधा पंचनामा करण्याचे धाडस करत नाहीत, याबद्दल मोठी शंका आहे। एकूणच लोकप्रतिनिधी या नात्याने आणि शेतकऱ्यांचे गवारी म्हणून आज रोजी आपल्याकडे निवेदनाद्वारे वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली असून लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी आपण आमदार मनोजदादा घोरपडे यांच्याकडे केली असल्याचे दत्तात्रय सुतार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले। भारतीय सैन्याच्या पाठीशी भारतीय नागरिक म्हणून आम्ही कायम ठाम राहणार। भाजप नेत्या डॉक्टर सौ प्रियाताई महेश शिंदे। कोरेगावात तिरंगा रॅली, उत्स्फूर्त प्रतिसाद। जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तानच्या दहशतवादी हल्ल्यास ऑपरेशन सिंदूर मोहिमेतून चोख प्रत्युत्तर देणाऱ्या भारतीय सैन्य दलाच्या पाठीशी आम्ही भारतीय नागरिक म्हणून ठाम आहोत। कोणत्याही परिस्थितीमध्ये भारत मातेच्या संरक्षणासाठी मागे हटणार नाही, अशी ग्वाही भाजप नेत्या डॉक्टर सौ प्रियाताई महेश शिंदे यांनी दिली। भारतीय सैन्य दलाच्या सन्मानार्थ कोरेगाव शहरात शनिवारी सकाळी 10 वाजता महायुतीतर्फे शासकीय विश्रामगृह ते सुभाषनगर येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारत अशी तिरंगा रॅली काढण्यात आली। शिवतीर्थ हुतात्मा स्मारक रोटरी उद्यान येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानला चांगला धडा शिकवला आहे। भारतीय सैन्य दलाने उत्कृष्ट कामगिरी केली आहे। भारतीय नागरिक म्हणून आम्हाला त्याचा सार्थ अभिमान आहे। भविष्यकाळात आम्ही भारतीय सैन्याच्या पाठीशी निश्चितपणे राहू, डॉक्टर सौ प्रियाताई महेश शिंदे यांनी नमूद केले। सातारा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे, भाजपचे तालुकाध्यक्ष निलेश यादव, कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे, सातारा तालुकाध्यक्ष निलेश नलावडे, शिवसेनेचे तालुका प्रमुख संजय काटकर, उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे, माजी नगरसेवक सचिन भैया बर्गे, बच्चू शेठ ओसवाल, माजी उपनगराध्यक्ष जयवंत पवार, सुनीलदादा बर्गे, नगरसेवक साईप्रसाद बर्गे, शीतल बर्गे, स्नेहल आवटे, उज्ज्वला बर्गे, नलिनी बर्गे, भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष दीपक फाळके, अजित बर्गे, दीपक कांबळे, रशीद शेख, प्रशांत संकपाळ, हनुमंतराव जगदाळे, सचिन फनसे, धनवान कदम, शरद भोसले, अमोल माने, बापू गोळे, शंकरबाबा कदम, नानमान सिंग माने, संपत माने, सूरज मोरे, शुभम माने, अजित बुधावले, देवदत्त निकम, सागर मदने, शिरीष गोळे यांच्यासह कोरेगाव विकास आघाडीचे सर्व आजी माजी नगरसेवक यांच्यासह प्रमुख पदाधिकारी सहभागी झाले होते। शासकीय विश्रामगृह येथे भारत मातेचा विजय असो, पाकिस्तान मुर्दाबाद अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या। तिरंगा रॅलीमध्ये समाविष्ट असलेल्या मोटारसायकलवर तिरंगा झेंडे लावण्यात आले होते। तिरंगा रॅलीमध्ये स्थानिक पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। सातारा जिल्ह्याच्या हद्दीत ड्रोन वापरण्यास जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचा मनाई आदेश। आदेशाचा भंग करणाऱ्यांवर होणार कायदेशीर कारवाई। संपूर्ण सातारा जिल्ह्यात कोणत्याही व्यक्तीस दिनांक 17 मे ते दिनांक 3 जून 2025 या कालावधीत ड्रोन किंवा इतर मानवरहित
हवाई यंत्र चालवण्यास, उडवण्यास किंवा वापरण्यास मनाई करण्यात येत आहे. कोणत्याही व्यक्तीने या आदेशाचे उल्लंघन केल्यास त्याच्यावर भारतीय न्यायसंहिता कलम 223 तसेच इतर लागू असलेल्या कायद्यान्वये कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी शनिवारी सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास दिला आहे. सातारा जिल्ह्याच्या हद्दीत ड्रोन किंवा इतर मानवरहित हवाई यंत्र यांचा वापर काही असामाजिक तत्वांकडून करण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेच्या स्थळांना धोका निर्माण होऊ शकतो तसेच सार्वजनिक शांतता भंग होण्याची शक्यता आहे. या कारणास्तव अशा उपकरणांचा अनियंत्रित वापर टाळण्यासाठी त्वरित प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक असल्यानेच हा आदेश तातडीच्या परिस्थितीमुळे एकतर्फी पद्धतीने लागू करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी पाटील यांनी निदर्शनास आणून दिले.